बाजार समितीच्या संचालकाला मारहाण करण्यात आल्याची घटना अहिल्यानगरमध्ये घडली असून या प्रकरणी 3 महिलांसह 10 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील खर्डा येथील मागील भांडणाच्या कारणावरून कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक आणि खर्डा येथील सरपंच पती वैजनाथ पाटील यांच्यावर 10 जणांनी लोखंडी पाईप आणि लाकडी दांडक्याने मारहाण करून त्यांना गंभीर जखमी केलं। या प्रकरणी 3 महिलांसह 10 जणांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी खर्डा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला। वैजनाथ पाटील हे खर्डाच्या सरपंच संजीवनी पाटील यांचे पती आहे। या प्रकरणी वैजनाथ पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटलंय 4 एप्रिलला रात्री 9:30च्या सुमारास त्यांच्या मित्रासोबत ते खर्डा शहरातील एका खानावळीत गप्पा मारत थांबले होते। त्याचवेळी आरोपी श्रीकांत लोखंडे हा त्या हॉटेल समोरून 1-2 वेळा गेला होता। नंतर रात्री 11 वाजता फिर्यादी वैजनाथ पाटील हे हॉटेलमध्ये असताना संबंधित आरोपी हातात लोखंडी पाईप आणि लाकडी दांडके घेऊन तेथे आले आणि हे पाटील माजलेत याला जीवे मारा अशी धमकी देत हातातील लोखंडी पाईप लाकडी दांडक्याने मारहाण करायला सुरुवात केली। या घटनेने कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वैजनाथ पाटील हे गंभीर जखमी झाले। त्यांना तात्काळ जामखेड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले। तर त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी गहिनीनाथ खरात, श्रीकांत लोखंडे, बारक्या खरात, मुकुंद खरात, संभाजी खरात, ओंकार इंगळे, संजीवनी खरात, पूजा खरात, सविता खरात आणि एक अनोळखी इसम यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करतायत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, जामखेड, अहिल्यानगर।